कचरो भायर उडोवपाचो ना आनी तो कचरो ह्या बॉटलीन आसल्यानी भरून दवरपाचो आनी आनी तुमी मागीर ते भरलकूच स्कुलान हाडून दिवपाचे। मागीर आमी अख्ख्या भुरग्यांक मागीर आमी अशें बॉटलीन भरून भरून खूब केले आनी मागीर टिचरी हाडून दिले। टिचरी म्हटले आनी करा मेळटा तितले करा तुमी आनी आमी करून दिना स्कुलान हाडटाले आनी मागीर टिचर म्हणटाली बरें केलें तुमी। ते लोक फाल्यां कचरो भरलो लोक वयर उडयता देवा वरसून ते तुमी समज ते बॉटलीन भरले कचरो आनी स्कुलान हाडून दिले तुमकां सुद्दां टिचर बरें म्हणटली। त्यांना पण खूप खूप अभिनंदन। आमची कंपनी आहे कौटिल्य पॉलिमर्स प्रायव्हेट लिमिटेड आणि आम्ही पण हे जे प्लास्टिक संदर्भात आम्ही खूप काम केलं आहे। प्लास्टिक मोठी एक समस्या आहे आणि ते सोडवण्यासाठी आम्ही बरेच वर्ष काम करतोय। तर त्याचा आपण एकत्र येऊन काम केल्याशिवाय होणार नाही आणि त्याच्याबद्दल आम्हाला आज आमंत्रित केलं त्याच्याबद्दल खूप खूप आभार। तो आमचं एक मेन एक हेतू आहे की ओशन बाउंड प्लास्टिक म्हणजे आपण जर कचऱ्याचं काय प्लास्टिकचं केलं नाही तर ते सगळं महासागरात सोडलं जातं आणि त्याच्यामुळे जे सागरी जीवन आहे आणि पूर्ण इकोसिस्टम आहे त्याचा नाश होतो। तर ती एक अवेअरनेस आपल्याला स्प्रेड करायची। आणि दुसरं जे काम आहे जे घरातलं वापरलेलं प्लास्टिक जे आपण टाकून देतो ते वापरलेलं प्लास्टिकचं परत वापर करणं ते कसं शक्य आहे त्याच्यावर आम्ही खूप प्रयोग केले आणि त्याचाच आम्हाला प्रावीण्य मिळालेलं आहे। माझा मुलगा आहे ऋषभ तो त्याच्याबद्दल जास्त तुम्हाला माहिती देणार की आम्ही एक्झॅक्टली काय करतो। तर ही एक मोठी समस्या आहे आणि त्याचात हे टाकाऊ प्लास्टिकचं परत रिसायकल आणि परत वापर करायची ती मशिनरी असते त्याचं आम्ही 2M इंडस्ट्रियल एस्टेटमध्ये आता चालू करणार आहोत। तर एकदा सुरू केल्यानंतर आम्ही सगळ्यांना इन्व्हाइट करू। तुम्ही सगळ्यांचं स्वागत आहे की तुम्ही येऊन बघा की हे कसं कार्य करतोय आणि कसं त्याच्यातून नवीन प्रोडक्ट्स सेम वापरलेल्या प्लास्टिकला धुवून त्याच्यातून नवीन प्रोडक्ट्स तयार करणारे प्रोडक्ट्स म्हणजे पिशव्या आहे, पाईप्स आहे, क्रेट्स आहे, प्लास्टिकचं कचऱ्याचं बिन्स आहे ते सगळं परत त्याच्यातून बनवण्याचं आम्ही चालू केलंय। तर ते करणार आहोत। तर ऋषभ आता प्रोडक्ट्स तयार होतात। तर एक प्लास्टिकची पिशवी आम्ही बनवून घेतली। ही पिशवी म्हणजे नवीन प्लास्टिक घेऊन नाही केलेली आहे। ही आपलं जुनं वापरलेलं घरातलं प्लास्टिक त्याला पूर्णपणे धुवून आणि त्याच्यातून दाणे तयार करायचे आणि दाण्यामधून परत ही प्लास्टिकची पिशवी तयार केली। तर आपण नवीन पोल्युशन करत नाही पण ते जुनाचं आपण रिसायकलिंग वापर करतो। तर ते खास समजून घ्यायला पाहिजे। असं नाही की आम्ही अजून प्लास्टिकचा पिशव्या बनवतोय पण तेच प्लास्टिकचा परत उपयोग करतो। आणि दुसरे काय काय प्रोडक्ट्स आपण आधी तर माझं मराठी थोडं कमजोर आहे तर आधी मी क्षमा मागतो पण थँक्यू की आम्हाला इथे बोलवलं। हे खूप चांगलं काम आहे आणि या कामामध्ये मी 5-6 वर्ष काम करतोय। खूप काम केल्यावर रिसर्च केल्यावर एक मशिनरी आम्ही तयार केलेली आहे जी म्युनिसिपल प्लास्टिक किंवा जे घरातनं प्लास्टिक आपण निर्माण करतोय वेस्ट होतोय त्याला रिसायकल कसं करायचं ते खूप कठीण आहे। जे इंडस्ट्रियल प्लास्टिक आहे फॅक्टरीमधलं प्लास्टिक आहे ते सोपं आहे करायला पण आपलं जे प्लास्टिक आहे त्याची क्वालिटी कमी आहे, घाण आहे, एडिटिव्स आहेत त्याच्यामध्ये तर त्याला रिसायकल कसं करायचं ते आम्ही सक्सेस केलेलं आहे आणि तीच फॅक्टरी आम्ही इथे चालू केलेली आहे 2Mला। तर आता रिसायकल आम्ही करू शकतो आणि रिसायकल करून आम्ही पिशव्या वगैरे 100% जे आपलं घराचं वेस्ट आहे त्याच्यामधनं आम्ही बनवू शकतो। तर तो आता प्रॉब्लेम नाही आहे। आपल्याला मोठा प्रॉब्लेम आहे कलेक्शनचा कारण
की घरातून जो कचरा म्युन्सिपालिटीमध्ये जातो तो मिक्स जातो. जे फूड वेस्ट आहे आपण खातो ते आहे आणि प्लास्टिकचं वेस्ट आहे ते मिक्स होऊन जात आहे सध्या. त्याच्यामुळे मी म्युन्सिपालिटी बरोबर सुद्धा काम करतो. मला खूप कठीण जातं तिथे सेपरेट करायला. तर जर घरात आपण सेपरेट करू शकतो की सगळे प्लास्टिक जे आहे, आणि या मॉडेलमध्ये खूप सोपं आहे रिसायकल्सना, कारण की जागा कमी होते, तर खूप सोपं होतं आम्हाला न्यायला इकडं. म्युन्सिपालिटीमध्ये सगळं मिक्स असतं तर खूप कठीण असतं. आधी तर छाटायला लागतं आणि त्याच्यामध्ये भरपूर वेस्टेज होतं. त्याच्यामुळे हा सगळा प्लास्टिक डंप होऊ शकतो, जाळू जाऊ शकतो, नाहीतर पाण्यात जाऊ शकतो. आणि खूप कमी इन्सिनरेशनसाठी जातोय सध्या सिमेंट फॅक्टरीला, जो एक पर्याय आहे. तर हा जो प्लास्टिक प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह करायला जर आपण एकत्र सगळे सिटिझन्स आहेत, गव्हर्नमेंट आहे आणि रिसायकलर्स आहेत, आपल्याला सगळ्यांना एकत्र यायला पाहिजे हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला. फाटल्या गुरुपौर्णिमेक हो उपक्रम शाळेंतल्यान आमकां हें केल्लो, एक भुरग्यांक दिल्लो तो तेंकां. ते जेन्ना भुरगे घरा कडेन येताले तेन्ना ते प्लास्टीकचे कचरो आसता पळय तो खंय पडलो आसता, पूण हो कचरो खंय हें करपाचो आमकां तो कळनासलें. पूण प्लास्टीकचो जास्त कचरो आसता पळय तो हो हें करतना आमकां पयलीं फाट कळ्ळें, म्हणजे बॉटलीन घालून इतको कमी जावंक शकता. अशें ते भुरग्यांनी जेन्ना आमी पळयताले तेन्ना ते स्वता उचलून ते आमी आपले हें करताले. म्हणजे जेन्ना लॉकडावन आसलें पळय तेन्ना किंवा काय खेळपाक बी भायर वचूंक मेळनासलें तेन्ना त्या वेळाचो तेंच्यांनी बरो उपयोग केलो आनी जो कचरो आसा तो प्लास्टीक हितून घालून तो व्यवस्थीत प्रमाणे ह्या शाळेन हाडून तेंच्यांनी पावयलो. दुसरें म्हणजे असो आतां उपक्रम आसा तो म्हाज्या एक विचार आसा की हो उपक्रम आसा तो आतां शाळे पुरतोच मर्यादीत उरलो. ह्या फुडें आसा तो आमी आतां गांवा पुरती तो सगळ्या गांवांत घरोघरी वचून तांकां सांगून अशा पद्धतीन करूंक जाय. धन्यवाद. तर मी इथे येण्या पाठीमागचं कारण म्हणजे आपल्या मुख्याध्यापक योगिता देशपांडे मॅडम, की त्यांनी मला सांगितलं की तुम्ही वेळ असेल तर जरा नक्कीच या, म्हणून चुकू नका. आणि त्या सगळ्या गोष्टींना मान देत मी इथे पोचलो आणि त्यामुळे मला खरंच काहीतरी वेगळं शिकता आलं. जे मी इथे शाळेत आल्यावरती मी 15 दिवसातून एकदा शाळेमध्ये व्हिजिट करतो, तर बाहेर ह्या सगळ्या बॉटल्स लावलेल्या होत्या. त्या बॉटल्स म्हटलं नक्की काय आहे. त्यावेळी मॅडम पण मला वाटतं कुठेतरी शाळा घरातील भेटींसाठी गेलेल्या होत्या आणि मी असं म्हणजे उत्सुकतेने बघत होते की बाटलीसारखी काय आहे. तर त्या प्रकल्पाची माहिती मला मागच्या मार्चमध्ये मिळालेली आणि आज एवढं सांगायचं म्हणजे त्या गुरुपौर्णिमेच्या चांगल्या औचित्य साधून त्यांनी हे सुरू केलेलं होतं. वर्षभर पूर्ण झालं आणि आज ते त्यांना सुपूर्द करणार आहे त्या सगळ्या जो काही घरातला स्वच्छ कचरा म्हणूया आपण त्याला. कारण जो जर घाणेरडा जर कचरा झाला तर तो पुन्हा रिसायकल करण्यासाठी त्यांना किती कष्ट असतील, किंवा त्या म्युन्सिपाल्टीच्या लोकांना किंवा आपल्या पंचायतच्या लोकांना किती कष्ट असतील की घाण असलेला हातात घ्या, ते स्वच्छ करा, धुवा. त्यापेक्षा आपण घरामध्ये असलेला स्वच्छ कचरा स्वच्छच ठेवूया आणि स्वच्छच देऊया आणि त्यातून निर्माण जे होणार आहे ते पण स्वच्छच आपल्याला मिळणार आहे. त्यामुळे पहिल्या पायरीपासून ते पुन्हा रिसायकल होऊन त्याचा पुन्हा जो आपला एक घटक तयार होणार आहे तो सुद्धा स्वच्छच मिळणार आहे आपल्याला. त्यामुळे खूप गव्हाण विषयाला खरं तर सहज इथे तुम्ही हात घातलेला आहे. कारण पूर्ण भूतलावरती आपल्या पृथ्वीवरती हा प्लास्टिकचा एवढा मोठा प्रश्न उभा झालाय माहिती का, की मला वाटतं एक बजेटमध्ये काही कोट्यावधींची त्यामध्ये भर घालायला लागेल सरकारला, आपल्या भारत सरकारला म्हणा किंवा गोवा सरकारला म्हणा. यामध्ये काय करावं लागेल, खूप मोठी अशी एक तजवीज करावी लागेल त्या बजेटमध्ये प्लास्टिकसाठी म्हणून. शिक्षणासाठी पैसा खर्च केला जातो बजेटमधून, तुमच्या धंद्यांसाठी, उद्योगधंद्यांसाठी, रस्त्यांसाठी, वेगवेगळ्या उद्योगांसाठी म्हणा किंवा बऱ्याचशा विभागांना पैसा जो सरकारकडून दिला जातो तसा पैसा मला वाटतं कुठेतरी एक मिनिस्ट्री तयार होणार. एक असं We at Kautilya Repolymers Private Limited are engaged in the work of segregation of plastic, and that too plastic from homes, and then recycling it into granules and various products like the bags and pipes, crates, etc. So this is the very first event where we have connected with this government school at Shirgaon, right? And here the children have taken up an activity where they are collecting all the home plastic into plastic bottles, which makes a big difference, where we are able to
collect this plastic from them, and then we are taking it to our factory for the process of recycling. So this is a excellent idea, and it makes a big difference in solving the problem of plastic all over Goa. This can be then spread to other schools, and that way we can cover all the different institutes of Goa. Thank you. नमस्कार, माझे नाव सचिन नरेंद्र सुतार आणि हांव मूल्यवर्धन कोऑर्डिनेटर म्हणून शांतीलाल मुक्ता फाउंडेशनाच्यान जो एक प्रोग्राम स्टार्ट जाला तितूंतल्यान प्रत्येक प्राथमीक शाळा जी आसा आमच्या बिचोलेन तितून विजिट्स करता. त्याच अंतर्गत हांगासर जे प्राथमीक शाळा शिरगांव आसा त्या शिरगांवांनी म्हाजी विजीट अशी 15-15 दिसांनी आसता. तर थंय हांगा येयल्या बरोबर म्हाका दिसून येयलें की ह्या प्लास्टीक बॉटल्स भितर थोडे कितें तरी तेंच्यांनी कचरो भरलेलो आसा आनी हो ल्हान ल्हान भुरग्यांनी भरलेलो आसा. हेच्या बद्दल तांकां मार्गदर्शन देशपांडे टीचर जी आसा हांगासर मुख्याध्यापिका म्हणून तेंच्यानी तांकां दिलें अशें कळ्ळें म्हाका. जाल्यार हें एक खूब इम्पॉर्टंट गजाल आसा. जगान आयज प्लास्टीक हो सगळ्यांत व्हडलो इशू जाल्लो आसा आनी हो एक प्रॉब्लेम आसा. जाल्यार हो प्रॉब्लेम असो की आमी घरांत जें कितें यूज करता तें यूज केल्लें जें प्लास्टीक आसा तेतून आमी कितें करतात, प्लास्टिकान खंय तरी अन्न पाड जाल्लें आसा तें घालता आनी भायर उडयतात. मागीर ते गायक ते खायन दिसता आनी ती खाता, ते प्लास्टीक पोटान पावता. अशा पद्दतीन बरेचशे जे प्रॉब्लेम आसा हे प्लास्टीक भायर उडयल्ल्या कारणान जाता. कितल्याशाच जनावरांचो मृत्यू आज ह्या प्लास्टिका लागून जाता. आमी सुद्दां जे ल्हान ल्हान गजाली उडयता ते व्हांवून लास्टाक समुद्राक मेळटा वचून, आनी ते दर्यान गेल्ले सगळे आहा ते तितले दर्यांतले अन्न आमी घेतात, नुस्तें खातात, तेंच्या पोटान सुद्दां हे मायक्रो लेवलीचेर तेंच्या पोटान पावता आनी ते आमी परत खातात. म्हटल्यार आमकां ह्या प्रदुशणाचो जो एक त्रास जावंक लागला किंवा ह्या प्लास्टिकाचो एक डायरेक्ट ना जाल्यार इनडायरेक्ट जो आमकां त्रास जावपाक लागला हो खंय तरी थांबोवंक जाय. म्हणून ह्या प्राथमीक शाळेच्या लेवलीचेर हो जो प्रयत्न चालू आसा हो स्लोली प्रत्येक प्राथमीक शाळेंत, प्रत्येक घराघरान, प्रत्येक विद्यार्थ्यान हो खरो तर आपूण घेवपाक जाय आनी अशें करून ह्या प्लास्टिकाचेर मात करपा खातीर हेल्प करपाक जाय. जाल्यार ह्या गुरू पौर्णिमेच्या निमित्तान हो जो प्रोग्राम हांगासर आयोजीत केलो तितून आमकां आपयले आनी हो एक नवीन उपक्रम आमकां कळ्ळो जो ह्या शिरगांव सारक्या बारीकशा गांवांन आनी गव्हर्मेंट प्रायमरी स्कुलान जाता. आनी ते ह्या प्रकारान जर अशेच जर उपक्रम जायत रावले जाल्यार ही जी भविश्यान तयार जावपी जी पिढी आसा जी अशा प्रकारे संस्कारीत जर आसा जाल्यार आमच्या समाजान जे व्हडले व्हडले प्रश्न आहा ते नक्कीच मिटपाक शकता. आनी त्या खातीर ह्या सगळ्या प्राथमीक शाळेचो हांव खरोच धन्यवाद म्हणटा की असो उपक्रम तेंच्यांनी स्टार्ट केलो. त्याच प्रमाणे तेंच्यांनी टायअप केलां कौटिल्य म्हणून जी रिपॉलिमर्स कंपनी आसा ती हें सगळें आयज कलेक्ट करतली आनी व्हरतली आनी हेचेर परत एकदां रिसायकल, कित्याक प्लास्टिकांतल्यान प्लास्टिकच तयार जावपाक शकता आनी हें प्लास्टीक परत एकदां यूज केल्या कारणान तेचो जो भायर दुरुपयोग जाता तो थांबतलो आनी त्या प्लास्टिकाचो जो एक वायट जे आमकां हें दिसता, एक चित्र दिसता तें खंय थांबपाक हें मदतगार ठरतलें अशें म्हाका दिसता. आनी इतलेंच सांगून हांव थांबयता. थँक्यू सो मच. Namaste. We are from Kautilya Repolymers Private Limited. We are a company based in North Goa, engaged in plastic waste management, providing end-to-end solutions, right from segregation and source collection up to recycling and making end products from post-consumer plastics. We are very happy to come here today to the government primary school, and we have started collecting the plastics which the children over here have started packing in a very unique and very efficient model. So by packing the household plastics within such bottles makes it very easy for recyclers such as us to not only collect but also process the plastic. And this initiative is something that is very unique and really can be spread all across the state of Goa. With this, we can really make a very big difference where plastic at source is segregated and recycled without any spillage and reducing any chances of dumping or any spillage on the road during transit. Thank you.